रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे जातीय वर्गीकरण करण्यास बौद्ध समाजाचा विरोध असल्याचे पत्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पनवेल तहसीलदारांना दिले. यावेळी उपस्थित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पनवेल प्रभारी मोहनीश गायकवाड, पनवेल विधानसभा अध्यक्ष मोहन गायकवाड, पनवेल तालुका अध्यक्ष प्रभू जाधव, नवीन पनवेल शहराध्यक्ष अंकुश साळवी, वाहतूक विभाग अध्यक्ष राजू इंगळे, खांदा कॉलनी शहराध्यक्ष दिनेश जाधव, युवा अध्यक्ष राहुल वाघमारे व विश्वास भालेराव तसेच रायगड जिल्हा उपाध्यक्ष शरद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने एक अनुसूचित जाती आणि जमाती यावर प्रचंड मोठा अन्याय करणारा एक निर्णय दिलेला आहे. या निर्णयानुसार जेवढ्या एसटी विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या 52 जाती आहेत त्या 52 जातींमध्ये वर्गीकरण करा अशा पद्धतीचं निर्णय त्यांनी दिलेला आहे की जेणेकरून सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की विशिष्ट जातीच्या एसटी विभागानं फक्त त्याला फायदा घेतलेला आहे आणि बाकीच्या उपघटकांना त्याचा काही फायदा मिळालेला नाही. म्हणून संपूर्ण राज्यांनी आपापल्या राज्यामध्ये अधिकाराचा वापर करून हे वर्गीकरण करावं किंवा करू नये अशा प्रकारचा आदेश हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. आणि त्याचबरोबर जे अनुसूचित जाती विभाग आहे त्यांना क्रिमिलेअरची अट, जशी ओबीसीना क्रिमिलेअरची अट आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं 8 लाख उत्पन्न ज्यांचं आहे त्या वरच्यांना कोणालाही मग तो एससी असो की एसटी असो त्यांना त्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही असा अत्यंत जाचक असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. हा जो निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा तो तिथल्या स्थानिक राज्यांनी मानायचा की नाही मानायचा याबद्दल मात्र सर्वोच्च न्यायालयाने सूट दिलेली आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने कोणत्याही परिस्थितीमध्ये अंमलबजावणी करू नये, अंमलात आणू नये, जेणेकरून अनुसूचित जाती आणि जमाती या घटकावर कोणत्या प्रकारचा अन्याय होऊ नये. यामध्ये आमच्या विशेषतः 2 प्रकारच्या मागण्या आहेत. एक आहे जातीन्याय कोणत्या प्रकारे, म्हणजे एससी एसटीचं कोणतेही वर्गीकरण म्हणजे अ ब क ड हे वर्गीकरण जे होणार आहे ते करता कामा नये आणि क्रिमिलेअरची अट कोणत्याही परिस्थितीमध्ये लागू होता कामा नये. सर्वोच्च न्यायालय असं वाटतं की अनुसूचित जाती विभागाने एका विशिष्ट घटकानं म्हणजे विशेषतः बौद्ध घटकानं गेल्या स्वातंत्र्याच्या 50-60 वर्षामध्ये प्रचंड फायदा करून घेतलेला आहे आणि हाच समाज फक्त पुढे गेलेला आहे. बाकीच्या समाजाला त्याचा उपयोग झालेला नाही. मात्र आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे निदर्शन आणू शकतो ज्या समाजानं 5000 वर्षापासून अन्याय सहन केला, 5000 वर्ष कुठे आणि 50 वर्ष कुठं, जर 5000 वर्षाची बरोबरी जर आम्ही 50 वर्ष करू शकत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांची शैक्षणिक क्रांती, सामाजिक क्रांती आणि शैक्षणिक क्रांतीचा हा परिणाम आहे आणि तो बौद्ध समाजाने पुरेपूर स्वीकारलेला आहे आणि म्हणून बौद्ध समाजाची प्रगती झाली आहे. पण याचा अर्थ अनुसूचित जाती आणि जमातीचं वर्गीकरण करावं हे आम्हाला कदापि मान्य नाही. महाराष्ट्र सरकार जरी आम्ही सत्तेत असलो, माननीय रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी संपूर्ण देशामध्ये काम करत असताना देखील माननीय रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार आम्ही माननीय तहसीलदार, माननीय महानगरपालिका आयुक्त यांनी निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्र सरकारनं कोणत्याही परिस्थितीमध्ये एससी एसटीवर होणारा अन्याय, जो जातीय वर्गीकरण आणि क्रिमिनल अट रद्द होणे यासाठी निषेध म्हणून आम्ही हे निवेदन देण्यासाठी आलेलो